नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण वाचत आहोत छत्रपती शिवाजी महाराज हे पुस्तक. याचे लेखक आहेत कृष्णराव अर्जुन किर्लोस्कर. यातील आपण आज भाग 20वा विजापूरकरांशी पुनरपी युद्धप्रसंग सन 1673 ते 74 इथून वाचण्यास सुरुवात करूया. यावेळी आदिलशाहीत अधिकारांतर झाले. सन 1673 आदिलशहाच्या तख्तावर एक 5 वर्षाचा मुलगा आला आणि मुख्य कारभारी खवास खान झाला. याच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांशी केलेला तह बिघडला. खवासखानाचे इतर सरदारांशी न जमून त्याच्या आपसात कलह माजला. ही संधी पाहून महाराज विजापूरकरांच्या राज्यात पुन्हा धामधूम करण्यास प्रवृत्त झाले. इकडे विजापूरकरांशी मोगलांचा तह होऊन त्यांचा सेनापती बहिलोल खान हा महाराजांशी युद्ध करण्यास सिद्ध झाला. महाराजांनी विशाळगड येथे आपल्या फौजेची तयारी करून पन्हाळा किल्ला सर करण्यास 15,000 लोक पाठविले. त्याने पन्हाळ्यास वेढा दिला. बहिलोल खानाने या लोकांवर मोठ्या फौजेनेशी हल्ला केला. उभय पक्षांचे घोर युद्ध झाले. त्यात महाराजांच्या सैन्याचा विजय होऊन पन्हाळा हस्तगत झाला. इकडे महाराजांनी सातारा किल्ला त्यावरील रखवालदारास लाचाने वश करून घेऊन हाताखाली घातला. हे वर्तमान 1673 सालच्या सप्टेंबर महिन्यात घडले. तिथून पुढे विजापूरकरांचे गाव व शहरे लुटली जाऊन त्यांनी हुबळी शहरावर हल्ला करून ते यथेच्छ लुटले. हे शहर त्यांच्या लोकांनी पूर्वी एक वेळ लुटलेच होते. या शहरात यावेळी महाराजांना जितकी लूट मिळाली तितकी पूर्वी कोणत्याही शहरात मिळाली नव्हती. तेथील इंग्रज व्यापाऱ्यांनाही त्यांनी यावेळी लुटून 7-8 हजार होनाचा ऐवज मिळवला. हे वर्तमान मुंबईचा गव्हर्नर अंगियार यास कळले तेव्हा त्याने महाराजांपाशी या नुकसानाची भरपाई करून देण्याविषयी मोठ्या अब्दीने मागणी केली. महाराजांनी त्याला असं सांगून पाठवले की तुमचे जे काही खरेखोर नुकसान झाले असेल ते देऊन तुमच्याशी सलोख्याचा तह करण्यास आम्ही राजी आहोत. तरी सिद्धीस आपल्या शत्रू समजून त्याच्या जंजिरा काबीज कराव्यास तुम्ही आम्हास मदत करावी व आम्हास दारुगोळा पुरवीत जावे. ही शेवटची अट अंगियार याला मोगलाच्या धाकामुळे मान्य करविली नाही. महाराजांचा पन्हाळा येथे विजय झाल्याची वार्ता ऐकल्यावर अंगियार याने तारीख 16 सप्टेंबर 1673 रोजी पुढीलप्रमाणे लेख लिहिला होता. शिवाजी आता आपल्या सगळ्या शत्रूंशी टक्कर देण्यास समर्थ झाला आहे. आता तो त्यास मुळी जुमानत नाही. मोगलांचे सैन्य त्याच्या मुलकात उतरविण्याचा संभव आहे आणि दुसरीकडून विजापूरकरांचा सरदार बहिलोल खान त्याच्यावर चाल करून येईल असेही वाटले. परंतु दानावैरण मिळण्याची पंचायत पडून त्यांना फार दिवस नीट धरून त्यांच्याशी लढता यायचे नाही. विजापूरच्या सरदाराचा असा काही कावा दिसतो की शिवाजीशी नेटाने युद्ध करून त्याचा सफाई नाश करण्यास ते तयार नाहीत. महाराजांनी पश्चिम किनारा निर्वेदपणे आपल्या ताब्यात आणण्याच्या इराद्याने कारवार, अंकोला वगैरे बंदरावर हल्ला करावयास आपले आरमार पाठविले आणि आतल्या प्रदेशातील देशमुखांना विजापूर सरकारविरुद्ध बंड करण्याची फूस दिली. या देशमुखांनी आपल्या प्रांतातल्या मुसलमान ठाणेदारांना आपली ठाणी सोडून पळून जाण्यास लाविले. कारवारच्या फौजदार मिया याने आपल्या सरकारविरुद्ध बंड उभारून काही देशमुख आपल्या पक्षात सामील करून घेण्याचे महाराजांना कळताच ते तिकडे फौज घेऊन गेले आणि त्या फौजदारास जेरबंद करून त्यांच्या ताब्यातील कारवार, अंकोला व शिवेश्वर ही ठाणी हस्तगत केली. नंतर त्यांनी सातारा, परळी, चंदनवंदन, पांडवगड, नंदगिरी, तातोरा वगैरे विजापूरकरांचे किल्ले काबीज केले. त्याप्रमाणेच वाई, कराड, शिरोळे व कोल्हापूर हे परगणे हस्तगत करून हुकेरी रायबागपर्यंत आपली सत्ता त्यांनी बसविली. नंतर त्यांनी फोंडे किल्ल्यास स्वतः वेढा दिला. ही अशी महाराजांनी चहूकडून धांदल उडवल्यामुळे खवासखानाने बहिलोल खानास पन्हाळ्यावर हल्ला करण्यास पाठवले. त्याने त्या किल्ल्यास वेढा दिला तेव्हा प्रतापराव गुज्जर त्यांच्यावर चालून गेला. परंतु त्यांच्याशी सामना न करता तो विजापूरपर्यंत प्रांत लुटीत जाऊन थेट त्या शहराच्या वेशीत जाऊन धडकला. हा सत्याचा गजब पाहून खवासखानाने बहिलोल खानास विजापूर शहराच्या रक्षणासाठी पन्हाळ्याचा वेढा उठवून माघारी बोलविले. प्रतापरावाने मागे फिरत त्याला उमराणी येथे गाठले आणि त्याच्याशी लढाई करून त्याला अगदी जेरीस आणले. म्हणून त्याने दीन होऊन तहाचे बोलणे केले आणि जेमतेम प्रतापरावाच्या तावडीतून सुटून तो विजापुरास गेला. प्रतापरावाने त्याला सोडून दिल्याबद्दल महाराजांना राग येऊन त्यांनी त्याला पत्र लिहून त्याबद्दल दोष दिला. हे त्या मानी पुरुषास सहन झाले नाही आणि तो भागानगरकडे मोहिमेत जाऊन तिकडील चांदे, देवगड, रामगिरी, बोजेदेश वगैरे लुटीत राहिला. प्रतापराव गुज्जर असा महाराजांवर रुसून दूरच्या प्रांतात मोहिमेवर गेला असे पाहून बहिलोल खानाने पुन्हा फौजेची जमवाजमव करून पन्हाळ्याकडे चाल केली. ही बातमी गुज्जरास कळताच त्याने उलट खाऊन अतिवेगाने पन्हाळ्याकडे धाव घेतली.
यावेळी महाराजांना फोंड्याचा वेढा उठवून जाणे बरोबर न वाटल्यावरून त्यांना हे मोठे संकट वाटले होते. गुजर तिकडे शत्रूला अडविण्यास आला असे कळले तेव्हा त्यांनी त्याला पुन्हा पत्र लिहून बेशिस्त वर्तन केल्याबद्दल ठपका दिला व विजापूरकरांची फौज सफाई बुडवल्याखेरीज आमच्यासमोर कदापि येऊ नका असे सांगितले. या गोष्टीने त्यास पराकाष्ठेचा द्वेष येऊन त्याने बहिलोलखानाच्या मोठ्या फौजेवर आपल्या थोड्याशा लोकांशी एकदम मोठ्या आवेशाचा हल्ला केला. या लढाईत प्रतापराव धारातीर्थी पतन पावला आणि त्याचे बरेच लोक रणात पडले व बाकीचे पळून गेले. हा विजय मिळवून बहिलोलखान पन्हाळ्याकडे जात होता. इतक्यात महाराजांचा दुसरा शूर सरदार हंसाजी मोहिते यांनी त्याला जेसरी येथे गाठले आणि त्याच्याशी सामना देऊन त्याचा अगदी मोड केला. त्याची फौज तेथे बरीच खलास झाली आणि उरलेली सैरावैरा पळत सुटली. बहिलोलखान या पराभवामुळे अगदी खिन्न होऊन जेमतेम विजापुरात जाऊन पडला. ही लढाई सन 1674 सालच्या मार्च महिन्यात झाली. हंसाजीच्या या पराक्रमाबद्दल महाराजांनी त्याची पुष्कळ तारीफ करून त्याला सरनौबत केले व हंबीरराव हा किताब दिला. सदरील लढाईत संताजी घोरपडे व धनाजी जाधव हे मोठे शूर शिपाई असल्याचे प्रथम महाराजांच्या निदर्शनास येऊन त्यांचा त्यांनी बहुमान केला व त्यास मोठ्या योग्यतेत चढवले. प्रतापराव गुजरासारखा शूर सेनापती आपणास अंतरला म्हणून त्यांना फार खेद वाटला. त्याने त्याच्या नातलगांच्या चांगल्या नेमणुका करून दिल्या व त्यांच्या एका मुलीशी आपला पुत्र राजाराम याचा विवाह केला. हंबीररावाने विजापूरकरांच्या मुलखात पुन्हा मोहीम सुरू करून बहिलोलखानास गाठण्याचा प्रयत्न केला. हे वर्तमान दिलेरखानास कळताच तो बहिलोलखानाच्या मदतीस गेला. हे असे दोघे सरदार एकवटले हे पाहून हंबीररावाने त्यांना झुकांटा देऊन कन्नाडा प्रांतात भरारी मारली. तो इतक्या वेगाने दौड करीत गेला की त्या यौवन सरदारांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न सोडून दिला आणि दिलेरखान आपल्या ठाण्यास परत गेला व बहिलोलखान कोल्हापुराकडे गेला. इकडे हंबीररावाने बहिलोलखानाच्या जहागिरीतले पेच नावाचे गाव लुटून पुष्कळ द्रव्य मिळवले. ते घेऊन तो माघारी फिरला असताना त्याला बहिलोलखानाने खिजरखान नामक सरदाराच्या मदतीने बंकापुरापाशी गाठले. त्या ठिकाणी त्याची निकराची लढाई होऊन हंबीरराव विजयी झाला व शत्रूला पळताभुई थोडी झाली. या लढाईत त्याला बरेच घोडे, उंट व इतर युद्धोपयोगी सामान मिळाले. ही सगळी लूट हंबीररावाने स्वदेशी पोचती करून बागलानाकडे भरारी मारली आणि बागलान, खानदेश, वराड, बऱ्हाणपूर व गुजरात हे मोगलांचे प्रांत लुटून मोठी लूट घेऊन तो परत आला. मोगल सैन्य त्याच्या पाठीशी लागले, पण त्याची दौड इतकी विलक्षण वेगाची असे की तो शत्रूच्या लोकांना 30-40 मैल मागे टाकी. म्हणून ते निराश होऊन माघारी जात. मागे सांगितले आहे की महाराजांनी स्वतः फोंडाण्यास वेढा घातला होता. तो वेढा बरेच दिवस पडला होता तरी किल्ला काही हाती येईना, म्हणून फार दिवस एकाच ठिकाणी फौज गुंतवून ठेवणे बरे नाही असे मनात आणून वेढा उठवून ते रायगडास परत गेले. यावेळी त्यांनी राजापुरापासून बारदेशापर्यंत सगळी कोकणपट्टी ताब्यात घेऊन तिची चांगली व्यवस्था लावली. महाराज फोंडाण्यास वेढा देऊन तिकडे गुंतले असताना सिद्दी मोगल आरमाराच्या मदतीने मुंबईच्या बंदरात जुलमाने घुसला व महाराजांच्या ताब्यातील कुर्ला वगैरे प्रांत लुटून त्याने लोकांचे पुष्कळ कत्तल उडविले आणि पुरुष, बायका व मुले पकडून गुलाम म्हणून विकले. हे वर्तमान कळताच महाराजांनी रायगडावरून त्यांच्यावर फौज रवाना केली. तिने त्याचा पुरा मोड केला. दिलेरखानानेही अशीच गडबड कोकणात करावयास पाहिले, परंतु त्यांच्याशी मराठ्यांनी लढून त्यांची चांगली रग जिरविली. याच सुमारास सातवलीच्या खाडीत सिद्दीच्या व महाराजांच्या आरमारांची मोठी लढाई झाली. तीत सिद्दीच्या आरमाराचा पुरा पराभव होऊन त्याच्या पुष्कळ तारवांचा नाश झाला. यावेळी महाराजांनी असा निश्चय केला की आणखी आरमार वाढवून सिद्दीचा नायनाट केल्या वाचून राहावयाचे नाही.